की मी दिसायला चांगली नाही, ती त्या आरशासमोर उभी राहून म्हणायची की आरशा मला माझा चेहरा काही दाखवू नको. तर तिला न्यूनगंड होता आणि ती न्यूनगंड असणारी मुलगी, ही मुंबईची घटना आहे, ती त्या लोकलमध्ये जाऊन बसते. लोकलमध्ये जाऊन बसल्यानंतर तिच्या बाजूला एक फॅशनेबल मुलगी बसलेली असते. तिला धक्का लागतो. ती धक्का लागल्याबरोबर ती फॅशनेबल मुलगी, जिला आपण मॉडेल म्हणू किंवा काय म्हणू आजच्या काळामध्ये, ती तिला म्हणते की इडियट, तुला कळत नाही, तू मला धक्का देते. हे लक्षात आल्याबरोबर ही मुलगी निगेटिव्ह होते, कोमात जाते. हिला वाटतं की आपण आहोतच वाईट, म्हणून आपल्याला वाईट म्हणते. पण आणि तोच विचार घेऊन ती घरी जाते. दुसऱ्या दिवशी परत त्याच वेळेला त्याच लोकलमध्ये पुन्हा ती बसायला येते. पण यावेळी तिच्यासोबत दुसरी बाहेरची एक मुलगी आलेली असते आणि तिचाही धक्का त्याच मुलीला लागतो आणि ती तिला म्हणते इडियट, तुला कळत नाही. त्यावर ती दुसरी मुलगी हसते. मग ही जी पहिल्या दिवशीची मुलगी असते हे तिला विचारते की का गं, तुला तिने एवढं इडियट म्हटलं, हे म्हटलं, तरी तू हसतेस. तर म्हणे न हसू नाही तर काय करू, अगं ती मला फक्त गेल्या 18 मिनिटापासून ओळखते, मी स्वतःला गेल्या 18 वर्षांपासून ओळखते, मला माहिती आहे कोण आहे मी. तर त्याच्यामुळे तिने इडियट म्हटल्याने मी इडियट होणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या मनावर दुसऱ्याला राज्य करायचा अधिकार तेव्हाच मिळेल की जेव्हा तुम्ही त्याला परवानगी द्याल. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये तुम्हाला डॉमिनेट करायचा कोणालाच अधिकार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची जर सेल्फ इमेज डेव्हलप केली आणि स्वतःच्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं, तर मला असं वाटतं की कोणताही नकारात्मक विचार असेल, कोणी तुम्हाला वाईट